हरिओम. नित्ययोगानंद आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या 21 दिवसाचा नित्य प्रतिबंधात्मक योग याचा आज आपला दुसरा दिवस. आज आपण उच्च रक्तदाब याबद्दल प्रतिबंधात्मक आपण योग साधणार आहोत. तर सर्वप्रथम सुरुवात करताना साधी मांडी, अर्ध पद्मासन, पद्मासन या सुखकारक आसनात बसायचे. हाताची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले, मानपाट एका सरळ रेषेत. दूरवरून येणारे पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. त्या आवाजापर्यंत साक्षीभावाने पोचायचंय. तो आवाज कशाचा आहे, कुठून येतोय याचा जास्त विचार करायचा नाही. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षाच्या बाहेरून येणारे जे आवाज आहेत त्याच्यावर केंद्रित करायचंय. झाडाच्या पानांची सळसळ, हवेचा आवाज, पक्ष्यांची किलबिलाट, प्राण्यांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये, आपल्या कक्षाचं चौफेर निरीक्षण करायचंय. आता संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, ज्या आसनावर आपण बसलोय त्याचं निरीक्षण करायचंय. आपलं स्वतःचं निरीक्षण करायचंय. आरशामध्ये जसं आपण आपला चेहरा पाहतो त्याप्रमाणे आपल्या शरीराच्या बाहेर राहून आपला जो चेहरा आहे तो पाहायचा प्रयत्न करायचा आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या नाकाच्या अंतत्वचेमध्ये, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण या दोघांचा अनुभव घ्यायचा आहे. आता माझ्यासोबत 3 वेळा आपण ओंकार उच्चारण करणार आहोत. दीर्घ श्वास घेत ओंकार करायचे. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. सर्वांनी माझ्यासोबत प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, तमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तहे प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमची प्रार्थना ही प्रभावी. प्रभू पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेनां. जोपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे.
ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे, दोन्ही हातांचं घर्षण, त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची. डोळे आपले हात दोन्ही आपल्या डोळ्यांसमोर सावकाश हस्तदर्शनाने आज आपल्या दुसऱ्या दिवसाच्या योग वर्गाला आपण सुरू करूया. तर आपल्या शरीरातील जो रक्तदाब आहे हा शरीराच्या गरजेप्रमाणे वाढत असतो, कमी होत असतो. परंतु जर उच्च रक्तदाब या व्याधीमध्ये काय होतं की तो उच्च रक्तदाब जो आहे तो वाढलेलाच राहतो. तर तो वाढलेल्या स्थितीमध्ये असल्यामुळे आपल्याला रक्तदाब ही व्याधी जळते की त्या याच्यात रक्तदाब कायम वाढलेला असतो, तो कमी होत नाही. तर मग याची कारणं जे ते व्यक्तीनुसार वेगवेगळी आहेत. तर उच्च रक्तदाब हा एक छुपा शत्रू आहे, कारण तो काही वेळा मोजल्याशिवाय जाणवत नाही. सुरुवातीला त्याची लक्षणंही दिसत नाही. तर ह्या व्याधीचे जे आहेत ते कारण जे आहेत ते शारीरिक तसे मानसिक देखील आहेत. तर नेहमीचा जो ताणतणाव असतो, जर तसा असेल नेहमीचा ताणतणाव, तर रक्तदाब देखील हा नेहमीच वाढलेला असतो. त्याच्यामुळे ही व्याधी सुरू होते. तर त्याचा प्रभावी उपाय म्हणजे काय की जे आपले ताणतणाव आहेत ते मनावरील ताणतणाव काढून टाकणे. तर त्यासाठी योगाभ्यास जर आपण नित्य केला तर हे आपल्याला आपण त्या उच्च रक्तदाबावर आपण मात करू शकतो. तर चला आजच्या आपण ओंकार आणि प्रार्थनेने सुरुवात केली. तर सर्वप्रथम सूक्ष्म हालचाली करूया. आजचे जे आपले आसन आहेत त्याचे जे निषेध आहेत सर्वांचे कॉमन निषेध आहेत. लाभ तर सर्वांचे कॉमनच आहेत की रक्तदाबावर आहे. तर त्याचे निषेध म्हणजे कोणी करू नये, फक्त की ज्यांचं हृदयाचं ऑपरेशन झालं असेल, पोटाचं काही ऑपरेशन झालं असेल, मणक्याचं ऑपरेशन झालं असेल, मणक्यात गॅप असेल, पाठीचं काही तीव्र दुखी असेल, मानेची तीव्र दुखी असेल, तर त्यांनी करायचं नाही. बाकी सर्वजण करू शकतात. तर सर्वप्रथम आपण आता हाताच्या सूक्ष्म हालचाली पाहूया. हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, बोट एकमेकांपासून जास्तीत जास्त वेगळे करायचे आणि घट्ट मुठी वाळायची. जास्तीत जास्त बोट एकमेकांपासून लांब, मुठी वाळायची, लांब, मुठी वाळायची. अशा प्रकारे आपल्याला 4 ते 5 वेळा आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर हात खाली, त्याच्यानंतर मनगटाची मागे पुढे हालचाल. त्यानंतर आता आपण उभं राहून सूक्ष्म हालचाली करणार आहोत. सर्वांनी उभं राहायचंय. त्याच्यानंतर बघा, उभं राहून दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर घ्यायचंय. दोन्ही हात जे आहेत खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. तर कोपऱ्याची उघडझाप. यानंतर आता आपल्याला खांद्याची गोलाकार हालचाल करायची आहे. आता उलट्या दिशेने. अशा प्रकारे हाताची आणि खांद्याची सूक्ष्म हालचाली. नंतर आता आपण पायाचे सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत. तर सर्वांनी बघा कमरेवर हात ठेवायचा आहे. तर उजवा पाय पुढे. तर उजवा पाय बघा, जो पायाचा घोटा आहे तो मागे पुढे करायचा आहे. नंतर पायाचा घोटा गोलाकार फिरवायचा बघा विरुद्ध दिशेने. आता हेच आपण डाव्या पायाने करूया. पायाचा घोटा मागे पुढे. त्याच्यानंतर पायाचा घोटा आपल्याला गोलाकार फिरवायचा आहे. आता उलट्या दिशेने जाऊ. आता आपल्याला आपला जो गुडघा आहे, गुडघ्याची आपल्याला गोलाकार हालचाल करायची आहे. तर दोन्ही पाय जवळ घ्यायचे, दोन्ही गुडघे जवळ. त्याच्यानंतर आपले जे हात आहेत ते गुडघ्यावर ठेवून या प्रकारे आपल्याला गुडघ्याची गोलाकार हालचाल करायची बघा. आता उलट्या दिशेने. अशा प्रकारे गुडघ्याची गोलाकार हालचाल झाल्यानंतर आता आपल्याला आपल्या
कमरेची जी आपण गोलाकार हालचाल करणार आहोत, तर दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर. सावकाश याची दक्षता घ्यायची की गुडघे आपले वाकणार नाहीत, फक्त आपल्याला कमरेतून गोलाकार हालचाल करायची. आता उलट्या दिशेने. अशा प्रकारे सूक्ष्म हालचाली झाल्यानंतर आता आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचंय. वज्रासनात बसायचंय. आता आपण धनुरासन पाहणार आहोत. काल जे आपण धनुरासन केलं ते परत आज आपल्याला एकदा रिपीट करायचंय. तर वज्रासनातून सर्वांनी विपरीत शयन स्थितीमध्ये यायचंय. म्हणजेच काय की पोटावर झोपायचं. दोन्ही हात आपले सरळ असतील, खांद्याच्या सरळ रेषेमध्ये दोन्ही पाय आपले एकमेकांना चिटकलेले असतील. तर सर्वांनी माझ्यासोबतच करायचे. निषेध आपण अगोदरच सांगितलेले आहेत की आता पुढचे जे आसन आहेत ते कोणी करायचे नाहीयेत. तर धनुरासन, दोन्ही हात आपले पाठीमागे न्यायचे आहेत कमरेजवळ. डावा पाय गुडघ्यातून वाकत डाव्या पायाची टाच जी आहे ती आपल्या नितंबाजवळ आणायची. उजव्या पायाची टाच नितंबाजवळ. आता उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडायचा आहे, डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडायचा आहे. आता कपाळ आपलं जमिनीवर आहे. दोन्ही गुडघ्यांमध्ये किंचितचं अंतर असेल. कपाळ जमिनीला टेकलं. आता श्वास घेत आपली छाती आणि दोन्ही पाय आपल्याला वरच्या दिशेने ओढायचे. तर दीर्घ श्वास घेत धनुरासन करूया. दीर्घ श्वास घेत करा, सुरू करा. अर्धा ते 1 मिनिट आपल्याला हे आसन टिकवायचंय. या दरम्यान संत श्वसन. आसन सोडताना सावकाश पहिले. सावकाश दोन्ही पायाने म्हणजे दोन्ही पायाचे गुडघे जमिनीला टेकवायचे, छाती गुडघ्याला टेकवायची. छाती जमिनीला आणि कपाळ जमिनीला टेकवायचे. त्याच्यानंतर दोन्ही हात सोडून घ्यायचे. दोन्ही हात आपले पुढे आणि दोन्ही पाय सावकाश गुडघ्यातून वाकवत जमिनीला टेकवायचे. दोन्ही हात परत सरळ. तर धनुरासन नंतर आता आपण शलभासन करणार आहोत. तर शलभासन मध्ये दोन्ही पाय आपल्याला वरच्या दिशेने ओढायचे. आता हे विपरीत शयन स्थिती मधलं आसन आहे. तर काय करायचंय, जो उजवा हात आहे तो आपल्या पोटाच्या दिशेने आणायचा आहे. जो तळवा असेल तो तळवा आकाशाकडे असेल. आपल्या नाभीजवळ हात न्यायचा आहे. तसंच डावा हात देखील आतमध्ये नाभीजवळ आणायचे, तळवे आकाशाकडे असतील. आता आपल्याला काय करायचंय, आपलं कपाळ जे किंवा हनवटी ती जमिनीला टेकलेली असेल. फक्त आपल्याला कमरेतून दोन्ही पाय सोबत आपल्याला वरती न्यायचे. तर याची दक्षता घ्यायची की दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले असतील. तर कपाळ जमिनीला टेकवत श्वास घेत आपल्याला दोन्ही पाय वरच्या दिशेने वरती न्यायचे. तर सर्वांनी माझ्यासोबतच शलभासन करायचे. आता आपली स्थिती अशी आहे की दोन्ही हात जे ते आपल्या ओटीपोटाजवळ आहेत आणि तळवे आकाशाकडे. आता श्वास कपाळ जमिनीला टेकलेला असेल. श्वास घेत दोन्ही पाय वरच्या दिशेने आपल्याला न्यायचे. सुरू करा. कपाळ जमिनीला टेकलेलं असेल. ही आदर्श स्थिती आहे. या दरम्यान संत श्वसन सुरू ठेवायचंय. अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला आसन टिकवायचंय. आसन सोडताना दक्षता घ्यायची की एकदम पाय खाली सोडायचे नाही, सावकाश सोडायचंय. संत श्वसन. आसन सोडताना सावकाश दोन्ही पाय जमिनीला टेकवायचे. एक उजवा हात सोडून घ्यायचा आहे. डावा हात सोडून घ्यायचा आहे. दोन्ही हात पुढे. अशा प्रकारे आपण शलभासन हे आसन केलं. आता या दोन आसनांदरम्यान जो आपल्याला शरीरावर ताण आलाय
त्याचं शिथिलीकरण करण्यासाठी आपण मकरासन करणार आहोत. तर दोन्ही हात कोपरातून वाकत हात आपल्या छातीजवळ आणायचे. डावा तळवा जो आहे, डाव्या तळवा खाली असेल, उजव्या हाताचा तळवा त्याच्यावरती. दोन्ही पायांच्या टाचा एकमेकांना चिटकलेल्या आहेत आणि बोट एकमेकांपासून लांब आहे. उजव्या हातावर माझा डावा गाल ठेवलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला शवासन करायचंय. मकरासन हे विश्रांतीकारक आसन आपण करत आहोत, की या दोन आसनांमुळे जो शरीरावर ताण आलाय त्याचं आपण शिथिलीकरण करत आहोत. श्वासाची गती हळूहळू कमी होत आहे. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. जिथे जिथं ताण आलाय तिथे मनाने पोचून तिथला ताण घालवायचा आहे. आता सावकाश मान वरती करत दोन्ही हाताच्या तळ हातांची आदला बदली करायची. आता डावा हात वरती असेल आणि त्याच्यावरती मला उजवा गाल ठेवायचा आहे. संपूर्ण शरीर सैल सोडायचे. कुठल्याही प्रकारचा ताण येऊ द्यायचा नाहीये. जिथं ताण आला असेल तिथे मनाने, साक्षी भावाने पोचून तिथला ताण घालवायचा आहे. श्वासाची गती कमी होत आहे. श्वासाची गती कमी झालेली आहे. श्वासाची गती खूपच कमी झाली आहे. दीर्घ श्वास घेत श्वास सोडायचा आहे. आणि आता आपल्याला मकरासन आसन सोडताना मान सरळ करायची. दोन्ही हात आपल्या छातीजवळ आणायचे आणि डाव्या कुशीवर वळून उठून बसायचे. तर अशा प्रकारे आपण धनुरासन, शलभासन हे दोन आसन केल्यानंतर आपण विश्रांतीचं आसन केलं. तर आता सर्वांनी उठून उभं राहायचंय. तर आता आपण ताडासन हे आसन पाहणार आहोत. तर ताडासन मध्ये दंड स्थितीमधलं म्हणजे उभं राहून हे आसन करायचंय. दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर घ्यायचंय. तर सर्वप्रथम काय करायचं, दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत घ्यायचे. त्याच्यानंतर तळवे आकाशाकडे करत दोन्ही हात वरती. बोट जे ते एकमेकांपासून वेगळे असतील. बोट उभे जे ते आकाशाकडे. आता सावकाश दीर्घ श्वास घेत आपलं टाचावरती उचलायच्याने आपल्या शरीराचा संपूर्ण भार जो आहे तो आपल्या बोटांवर उचलायचा आहे. आपलं शरीर जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढायचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान संथ श्वसन. बॅलन्स करायचा प्रयत्न करायचा आहे. एका स्थिर बिंदूवर लक्ष केंद्रित करायचंय. बोट जे ते एकमेकांपासून जास्तीत जास्त विलग वरच्या दिशेने ओढायचे. संथ श्वसन. दृष्टी आपली एका समोर स्थिर बिंदूवर. 1 मिनिटापर्यंत आपल्याला हे आसन टिकवायचंय. आपले जे हाताचे दंड आहेत ते कानाला चिटकलेले असतील. संथ श्वसन. स्थिर. आसन सोडताना सावकाश पहिले टाचा जमिनीला टेकवायचे आहेत. हात खांदे थोडे सैल करून घ्यायचे. त्याच्यानंतर बोट जवळ, हात खांद्याच्या सरळ रेषेत. तळवे आता जमिनीकडे. श्वास सोडत हात खाली. अशा प्रकारे आपल्याला ताडासनी आसन करायचंय. त्याच्यानंतर आता आपण त्रिकोणासन हे आसन पाहणार आहोत. तर दोन्ही पायांमध्ये जेवढं आपल्याला सहज शक्य असेल तेवढं अंतर घ्यायचंय.
सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय. दोन्ही पायामध्ये जेवढं आपल्याला सहज शक्य असेल जास्तीत जास्त अंतर घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. तर पहिल्या उजव्या बाजूला करू आपण. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत उजवा हात उजव्या पायाकडे आणि डावा हात वरच्या दिशेने. डाव्या हाताकडे पायाचा प्रयत्न करायचा आहे. ही त्रिकोणासनाची आदर्श स्थिती आहे. याच्यामध्ये संत श्वसन. दक्षता घ्यायची की पाय गुडघ्यातून वाकणार नाही. या दरम्यान संत श्वसन. आसन सोडताना श्वास घेत सरळ. आता हेच आपण डाव्या दिशेला करणार आहोत. तर दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत डाव्या कमरेतून वाकत डावा हात जो आहे तो डाव्या पायाच्या घोट्याजवळ आणि उजवा हात जास्तीत जास्त वरच्या दिशेने सरळ रेषेत. मान आपली उजव्या हाताच्या बोटांकडे लक्ष केंद्रित करायचंय. या दरम्यान संत श्वसन. आसन सोडताना श्वास घेत हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. श्वास सोडत हात खाली, दोन्ही पाय जवळ. अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणासन आसन करायचंय. तर आता आपण एक नवीन आसन पाहणार आहोत, वीरासन. तर या आसनामध्ये स्थिती जी आहे ती वीरासारखी होते, म्हणून त्याला वीरासन असे म्हणतात. तर वीरासन माझ्यासोबतच सर्वांनी करायचंय. आपलं जे आसन आहे त्याच्या पुढच्या टोकाला यायचंय. आता दंड स्थितीमधलं मानपाट एका सरळ रेषेमध्ये. आता आपल्याला वीरासन करण्यासाठी जो उजवा पाय, आता पहिला आपण डाव्या पायाचं करूया. उजवा पाय जास्तीत जास्त मागच्या दिशेला. त्याच्यानंतर जो डावा पाय तो गुडघ्यातून वाकत काटकोनात. जो उजवा पाय तो तिरकस करायचा जेणेकरून आपला बॅलन्स जाणार नाही. या प्रकारे पहिले स्थिती क्लिअर करून घ्यायची. स्थिर राहायचंय. हाताची नमस्कार मुद्रा डाव्या गुडघ्यावर. आपलं लक्ष जे समोर स्थिर. श्वास घेत हात वरती नेत जास्तीत जास्त मागच्या दिशेला कमरेतून वाकायचा प्रयत्न करायचा आहे. हात कोपरातून सरळच असतील. या दरम्यान संत श्वसन. ही वीरासनाची आदर्श स्थिती आहे. अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला हे आसन कालावधी टिकवायचा आहे. जसा वीर योद्धा युद्धादरम्यान युद्धाला सामोर जातो म्हणून याला वीरासन असं नाव दिलंय. आसन सोडताना श्वास सोडत कमरेतून वाकत हात परत आपले नमस्कार मुद्रा गुडघ्यावर ठेवायची. त्याच्यानंतर सरळ व्हायचंय आणि जो मागचा पाय तो पुढे हाणायचा आहे. अशा प्रकारे हेच वीरासन आपण डावा पाय मागे घेत आपण करणार आहोत. तर उजवा पाय आपला पुढे असेल. दीर्घ श्वास घेत श्वास सोडायचा आहे. तर आपण वीरासन डावा पाय मागे घेत करायचंय. डावा पाय जास्तीत जास्त मागे न्यायचा आहे आणि मागे नेल्यानंतर त्याला आडवा करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यातून वाकत काटकोनात. हाताची नमस्कार मुद्रा. पहिले स्थिर व्हायचा प्रयत्न करायचा आहे. स्थिर झाल्यानंतर श्वास घेत कमरेतून जास्तीत जास्त मागच्या दिशेला जायचा प्रयत्न करायचा आहे. ही आदर्श स्थिती, याच्यात स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान संत श्वसन. दृष्टी वरच्या दिशेला, दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करायचंय. या दरम्यान संत श्वसन.
आसन सोडताना सावकाश श्वास सोडत हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. त्याच्यानंतर सरळ व्हायचंय, म्हणजे आपला जो उजवा पायाचा गुडघा सरळ करून घ्यायचा आहे हात. त्याच्यानंतर जो मागचा गेलेला डावा पाय तो परत जागेवर आणायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला वीरासन करायचंय. आता आपण हे जे आसनं पाहिले याच्यामुळे आपल्या शरीरावर ताण आलाय, तर त्याचं आपण शीतलीकरण करणार आहोत. तर सर्वांनी बसून घ्यायचंय. बसल्यानंतर आता आपल्याला शवासन करायचंय. तर सर्वांनी पाठीवर झोपायचंय. श्वासाची गती वाढलेली आहे, तर सर्वांनी सावकाश पाठीवर झोपायचंय. दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर, दोन्ही पायांमध्ये 1 ते 2 फुटाचं अंतर, दोन्ही हातांमध्ये किंचितचं अंतर, तळवे आकाशाकडे, बोटं अलगद मिटलेली, मान डाव्या किंवा उजव्या दिशेला किंचितशी कललेली. आपल्या शरीराचा संपूर्ण भार जमिनीवर टाकून द्यायचा आहे. शवाप्रमाणे पडायचंय. श्वासाची गती वाढलेली आहे. दीर्घ श्वास घेत दीर्घ श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वास घेत दीर्घ श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वास घेत दीर्घ प्रश्वास सोडायचा आहे. आपल्या श्वास प्रश्वासावर लक्ष केंद्रित करा. आपण श्वास घेताना आपल्या शरीरात नवचैतन्य प्रवेश करतोय आणि आपण दीर्घ प्रश्वास जेव्हा सोडतोय तर आपल्या शरीरातलं सर्व ताण तणाव चिंता आपण शरीराच्या बाहेर टाकतोय, अशी अनुभूती घ्यायची. श्वास घेताना उल्हास नवचैतन्य हे माझ्या शरीरात प्रवेश करत आहे आणि मी प्रश्वास जेव्हा बाहेर टाकतोय त्यावेळेस माझ्या सर्व ताण तणाव चिंता व्याधी जे काही समस्या असतील त्या मी शरीराच्या बाहेर टाकतोय, अशी अनुभूती घ्यायची. आता शरीराची कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये. मी सांगेल त्या अवयवापर्यंत पोहोचून तिथलं शिथिलीकरण करायचंय. उजव्या हाताची बोट, मनगट, कोपर, उजवा खांदा, उजवं कंबर, मांडी, गुडघा, पोटरी, उजव्या पायाचा घोटा, उजव्या पायाची बोट, संपूर्ण उजवी बाजू शांत शिथिल तणावरहित. डाव्या हाताची बोट, मनगट, कोपर, डावा खांदा, डावा कंबर, मांडी, गुडघा, पोटरी, डाव्या पायाचा घोटा, डाव्या पायाची बोट, संपूर्ण डावी बाजू शांत शिथिल तणावरहित. पोट, ओटीपोटातले स्नायू, कमरेचे स्नायू, पाठीचे सर्व मणके, छातीचे सर्व बरगड्या, मानेचे मणके स्नायू, चेहऱ्याचे सर्व स्नायू. चेहऱ्यावर आता कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित. संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित. चेहऱ्यावर आता कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. श्वासाची गती कमी होत आहे. श्वासाची गती आता कमी झालेली आहे. चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा ताण नाहीये. शरीरात कुठल्याही प्रकारचा ताण नाहीये. मनात संकल्प करायचा आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. श्वासाची गती संथ झालेली आहे. तर आपण शवासन सोडूया. दोन्ही पाय जवळ घ्यायचे, दोन्ही हात जवळ घ्यायचे.
हाताच्या पायाच्या बोटांची हालचाल करायची, डोळे उघडायचे आणि आता डाव्या कुशीवर वळून उठून बसायचंय. तर आपण प्राणायाम पाहणार आहोत. तर सर्वांनी मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन घालायचंय. हाताची द्रोण मुद्रा. उजवा हात जो आहे त्याची नासिकाग्र मुद्रा करायची. तर आता आपण काल ज्याप्रमाणे अनुलोम विलोम केलं बाबा रामदेव यांच्याप्रमाणे, त्याप्रमाणे आपण अनुलोम विलोम करणार आहोत. तर अनुलोम विलोम मध्ये उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा, डावी नाकपुडी बंद करायची, उजव्या नाकपुडीने दीर्घ प्रश्वास सोडायचा, परत उजव्या नाकपुडीनेच दीर्घ श्वास घ्यायचा, उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीने दीर्घ प्रश्वास सोडायचा. हे एक आवर्तन झालं. अशा प्रकारे आपल्याला 5 आवर्तन करायचे. तर चला सर्वांनी माझ्यासोबतच सुरू करूया. डोळे अलगद बंद केले तर चांगलंच आहे. तर्जनी आणि मध्यगा आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. मानपाठ एका सरळ रेषेमध्ये दीर्घ श्वास घ्या डाव्या नाकपुडीने. डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने दीर्घ प्रश्वास सोडा. उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने दीर्घ प्रश्वास सोडा. अशा प्रकारे आता आपण 4 वेळा करायचंय माझ्यासोबत. तर सुरू करा. अशा प्रकारे आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. तर आपण काल ज्याप्रमाणे शीतली पूरक आणि म्हणजे श्वास घेताना शीतली प्राणायाम केला आणि श्वास सोडताना भ्रामरी केला, या प्रकारे आपण 3 वेळा करणार आहोत. तर एकदा मी करून दाखवतो. जिभेची पुंगळी करायची आणि त्या गॅप मधून दीर्घ श्वास घ्यायचा. श्वास सोडताना जीभ आतमध्ये घ्यायची, होठ बंद करायची आणि आतमधले दात वेगळे केले करून भुंग्यासारखा आवाज काढायचा आहे. तर आता 4 वेळा माझ्यासोबत करायचंय. तर सुरू करा. हाताची 2 मुद्रा करून दोन्ही हात घट्ट गुडघ्यावर ठेवायचे, मानपाठ एका सरळ रेषेमध्ये. कुठलाही प्राणायाम करताना दीर्घ म्हणजे जास्तीत जास्त श्वास आतमध्ये घ्यायचा आणि जास्तीत जास्त श्वास बाहेर सोडायचा, संथ व सावकाश. तर चला सुरू करूया. पुंगळी करायची पहिले. या दरम्यान जर आपले डोळे बंद केले तर अतिउत्तम. तर
अशा प्रकारे आपण प्राणायाम करायचे. तर आजच्या या दुसऱ्या दिवसाचं आपण जी सांगताय ती शांतीपाठाने करूया. हाताची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले, मानपाट एका सरळ रेषेमध्ये. माझ्यासोबत सर्वांनी शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु हि कर्ता, गुरु कर्ता हि केवलम, गुरु कर्ता हि केवलम. ओम शांती 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 ही. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे. दीर्घ श्वास घेत मानपाट जास्तीत जास्त वरच्या दिशेने. श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाळ जे ते जमिनीला टेकवायचे. योग मुद्रा. 2 ते 3 श्वास थांबायचे. श्वास घेत कमरेतून वाकत मान सरळ. दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे. दोन्ही हातांचं घर्षण करायचं. त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची. कपाळ, माने, मान, खांदे, हात, पाठीवरून, कमरेवरून, मांडीवरून, गुडघ्यावरून, पोटरी, छाती, पोट, ओटीपोट. दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर. सावकाश हस्तदर्शन करून आपले डोळे उघडायचे. तर चला आजच्या दुसऱ्या दिवसाला आपण इथे विराम देऊया. उद्या भेटूया तिसऱ्या दिवशी मधुमेह या व्याधीच्या प्रतिबंधात्मक योग या योग वर्गात. तोपर्यंत आपल्या सर्वांना